नगराध्यक्ष स्वप्नील कावळे व उपनगराध्यक्ष मयूर सूचक यांनी दिला राजीनामा। राजकीय अंतर्गत कलहातून नगराध्यक्ष व उपाध्यक्षांनी राजीनामा दिल्याची चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे। सविस्तर माहिती अशी की सिंदेवाही नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेस प्रणित सरकार स्थापन केले होते। 17 नगरपंचायत सदस्य असलेल्या नगरपंचायतमध्ये 14 काँग्रेसचे तर 3 भाजपा सदस्य निवडून आले होते। एकहाती सत्ता मिळवल्यानंतर काँग्रेसचे नगराध्यक्ष म्हणून स्वप्नील कावळे व उपाध्यक्ष मयूर सूचक यांची निवड करण्यात आली। त्यानंतर 2.5 वर्षात नगराध्यक्षांनी स्वतः वर्चस्व साधित सत्ता चालवित असल्याचा इतर सदस्याचा आरोप आहे। 2.5 वर्षे झाल्यावर अनेकांनी आपल्याला नगराध्यक्षपद मिळवण्यासाठी अनेक नगरसेवकांनी आपली खेळी चालू केली होती। सदर नगरपंचायतमध्ये मोठ्या प्रमाणावर उलथापालथ होण्याची कुणकुण या क्षेत्राचे आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांना लागताच तात्काळ सर्व सदस्यांना भेटीसाठी बोलावल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू असून अनेक सदस्यांना विधानसभा निवडणूक होतपर्यंत चूप राहण्याचा सल्ला दिला असल्याची चर्चा आहे। हे सर्व झाल्यावर सुद्धा नगरपंचायतमध्ये राजकीय अंतर्गत कलाहल वारंवार उफाळून येत होता। अशातच शासनाने 2.5 वर्षे नगराध्यक्ष व उपाध्यक्ष याचा कार्यकाळ वाढल्याने नगराध्यक्ष होण्याचे स्वप्न पाहणाया पाणी फिरत असल्याचे दिसून येताच पुन्हा राजकीय वाद वाढला अशी चर्चा सर्वत्र सुरू झाली। त्यानंतर हे प्रकरण विजयभाऊ वडेट्टीवार यांच्याकडे गेल्याची चर्चा असून विजयभाऊनेच नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांना दबाव टाकत मंगळवारला राजीनामा देण्यास भाग पाडले असल्याने नगराध्यक्ष स्वप्नील कावळे व उपाध्यक्ष मयूर सूचक यांनी आपला राजीनामा जिल्हाधिकारी याकडे सुपूर्द केला। नगराध्यक्ष व उपाध्यक्ष यांनी या राजीनामा दिल्याने नगराध्यक्षाच्या शर्यतीत कोण कोण नगरसेवक आहेत याची कुणकुण सुद्धा नाही। परंतु नगरपंचायतमध्ये लाडकी बहिणाची संख्या जास्त असल्याने विजयभाऊ वडेट्टीवार लाडकी बहिणी संधी देणार काय याची चर्चा सर्वत्र सुरू आहे। कारण येणाऱ्या काळात विधानसभा निवडणूक समोर असून सर्व मदार सिंदेवाही तालुक्यावर असल्याने नगराध्यक्ष व उपाध्यक्ष कोण होणार याकडे लक्ष लागले आहे। प्रतिनिधी अमान कुरेशी, न्यूज 24, आपकी आवाज।